माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. यानंतर येणाऱ्या फलंदाजाला देखील जबाबदारीने खेळ करावा लागेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. अमित मोठे फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अभिजित देशमुख पहिल्या बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि सामन्याचं समीकरण देखील या ठिकाणी बदललं जातं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 19 धावा अशी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी अभिजित देशमुख यांना तुम्ही बघणार आहात. ओहो, मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांसावेद. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. अभिजित देशमुख इथे जबरदस्त गोलंदाजी करतात. अमित मुठे गोल्डन डक ची शिकार होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 0वर स्वस्तात ते मात्र बाद झालेले आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची अजून आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती 5 गडी बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अभिजित पुढच्या एकदा तयार आहेत. ओहो हो, हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज नाव आहे अभिजित देशमुख. एकदा जोरदार टाळ्या. वर 3 विकेट्स मिळवल्यात. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे ते गोलंदाज इथे ठरलेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानावरती येणार आहेत. ऋषी यांना तुम्ही बघणार आहात. ऋषभ देशमुख मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय. 4थी विकेट. 4 चेंडू आणि 4 फलंदाज बाद. ऋषभ देशमुख गोल्डन डक आलेत आणि माघारी चाललेत. विकेट सबता. देशमुख आणि गणेशजी घाटकर यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार अभिजित देशमुख यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. ओहो, 5 चेंडू आणि 5 विकेट्स. गोल्डन आर्म अभिजित देशमुख. थँक्यू. स्पर्धेतला एक विक्रम मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या विकेट हॅट्रिक साठी देखील संघ मालकांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. या अगोदर 500 रुपयांचा पुरस्कार मिळालेला आहे. आता इथे जर विकेट हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचा अजून एक पुरस्कार आहे. ओहो हो, इकडे लॉंगआउटच्या दिशेने बॉलला खेळले आणि हा चेंडू निर्धावालाय. मेडन प्लस 5 विकेट्स. अभिजित देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
चला टॉस साठी यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय समता प्रतिष्ठान कोतुळ आणि त्यांच्या विरुद्ध ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा दोन्ही टीमचे कॅप्टन